मी काय म्हणून राहिली होती रंजना? हां बोल नाही, काय म्हणून राहिली होती? बहिणा पाय आता विसरून गेली ना बहिणा मी. मला आहे ना भुलाची लय आदत झालेली आहे. हा पाय विसरूनच गेली. काय म्हणून राहिली होती मी? काहीतरी सांगणार होती बहिणा. पाय आठवणच नाही आता. कर आठवण कर. काही लय अर्जंट होतं का? नाही काही अर्जंट नव्हतं म्हणा. मला आठवण का नाही राहिलं? कर आई बरोबर आठवण कर. मी बाहेरून कपडे काढून आणतो, पाणी येईन मग. पाय मारे पाण्यावर आठवण आलं. दर पाण्यात आली होती ती आपल्या घरी. कोण आली होती? अवा वच्छला आली होती वच्छला. म्हणे तू न बोलवलं होतं म्हणते रे. काही बोलायचं होतं म्हणते. अरे हो हो हो, मी विसरूनच गेली. वच्छर आली होती का? हो बहिणा आली तर होती. तुनच बोलवलं होतं म्हणे ना. काही काम आहे म्हणे, काही बोलायचं आहे म्हणे. म्हणूनच नाव घेत होती रे. हो ना आई, मुन्नीनं मीनच बोलवलं होतं तिले. काहीतरी अर्जंट गोष्ट सांगायची होती. म्हणले बी नव्हती म्हणे घरी, तू नव्हती म्हणे. सकाळीच आली होती. हो का वा, मी बाहेर गेली होती आहे ना. हो तू बसवर चालली गेली होती बाहेर. आली होती ते. मग पाणी चालू झालं ना तर लय वेळ लोक बसली. लय वेळ लोक होती आपल्या घरी. मग तिने माझ्यासाठी चहा आगी बनवला. आम्ही दोघींना चहा आगी पेला आणि मग पाणी थांबलं. मग चालली गेली ते घरी. हो का आई, किती वाजे लोक तिथं? 4-5 वाजेला बसली. आता माहिती आता किती वाजले? आता किती वाजले काय माहित नाही. 7 वाजले वाटते. बरं आहे, मी जातो तिच्या घरी. आता काय जातं राहू दे. येईन ना ते उद्या. नाही हो, तिला मीनं बोलवलं होतं. लय बोलीन ते मला. येतो ना, 7च वाजले ना, काही जास्त टाईम नाही झाला. नाही रे स्वयंपाक कोण करा ना संध्याकाळचा. एक काम कर ना, तू कणिक गिनिक चुरून ठेव, भाजीचं कापकूप करून ठेव. हां मी आली की पोळ्या टाकून भाजी बनवतो. नाही बाई जेव्हापासून तू सून गेली ना बाई ना त्यापासून तू मला काम करायला लावू राहिली बरं. रंजना लय काम करायला लावू राहिली तू मला. आई कर ना हां, तेवढं काम करून दे ना. मी येतो ना वच्छलाच्या इथून. एवढं अर्जंट आहे की तिच्या घरी जाणं? सकाळी भेटशील तिला. नाही बाई, लय अर्जंट काम आहे, मला जास लागेल. आपल्या घरी तर आतापर्यंत होती बाई ना. ते गेली तू आली. मग एवढ्या वेळेस मला सांगायला नव्हतं पाहिजे का तुला? मला काय काय आठवण राहते बाई. आजकाल काय आठवण नाही राहत मला. बरं मी जातो मग तिच्या इथं. नाही तर लय बोलन ते मला. तू फक्त कणिक चुरून ठेव आणि भाजीचं कापकूप करून ठेव. लसण गिसण शिलसाल करून ठेव. कांदा गिंदा टमाटर गिमाटर कापून ठेव. भाजीचं काय बनवत होतं? काही नाही, आलू वांगे काप. आता हाय नाही भाजीला तर काय करतं, आलू वांगेच बनव. रंजना जेव्हापासून तू सून गेली ना गावाले त्यापासून तू ना मला चांगलंच कामात मी टाकलं बरं. चांगलंच कामात मी टाकलं. चांगलंच कामं सांगू राहिली तू मला. तुला वाटते आई आलेली आहे कामं करायला चाललेली आहे. हो आई, तुला का मी का कामं सांगतो का बाई ना कधी करायला? हां थोडीशी मदत करून दे ना, मला अर्जंट काम आहे ना, नाही तुम्ही फसून जाईन. कशी काय फसशील तू? तुला माहित नाही आहे, सांगेन तुला कधी फुर्सतमध्ये. काय केलं तू ना? सांगेन ना तुला पुरी गोष्ट. मध्ये जाऊन येऊ तर दे, मग काम तर होऊ दे. आता मुन्नीच्या बी घरी जा लागन. आता ते वावरातून आली असेल बाई, थकून थाकून आली असेल. येणार बी नाही ते माझ्यासोबत. मला एकटीलाच जा लागेन वाटते. मी काय म्हणली तुझ्या सुनीले सटकन पटकन घेऊन ये तू आता. लय झालं तुया. मला सांगतो तू कामं करायला. ते असले तर घरातले पुरे कामं करते. मला कामं नाही करायला लागत, तुलाही करायला नाही लागत. तर सुनीले सटकन पटकन घेऊन ये तू. सांगते अक्षाले घेऊन ये ना तिले. आपल्याला परेशानी होऊ राहिली नाही कामाची. तिला काय ते तर मस्त आरामात राहू राहिली तिथं. जास्त काय ठसन मारू नको. चुपचाप त्या पोराला पाठवून तिला घेऊन ये. नाही तर मी चालली नाही माझ्या घरी. नाही आई, आणा लागन ना तिले. मला बिले कामं उरले ना. कुठं बाहेर जाणं नाही होत, येणं नाही होत. कामं निरा कामं आतापर्यंत केले बाई कामं. आता सून आली तरी कामं करावं का? पाठवतो ना अक्षाले. उद्या परवा पाठवतो आणि त्याला म्हणतो घेऊन ये पप्पा त्या बायकोले. तेच म्हटलं मग मी ना. ते तर काही मनाने येऊच नाही राहिली. यालेच पाठवा लागेन घ्याले. ते काही येणार बी नाही म्हणा ना. ते येऊन बसलेली आहे नवरा साला पाहिजे घ्याले म्हणून. मग नाही तर काय आई, काय करावं आजकालच्या सुनायचं काही समजत नाही बापा. जाऊ दे आता आपली पडती आहे म्हणून नमती बाजूस घ्याले परवडेन आपल्याला. जाऊ दे आता जास्त काही टेन्शन घेऊ नको. पाठवून देता पोराला घ्याले. हो ना पाठवतो ना. चल जाऊ मग मी वच्छलाच्या इथं. हो जा लवकर येशील फक्त. बस आई, गेली की आली. लवकर येशील नाही तर पोळ्या मलाच करायला लावशील. भाजी मलाच करायला लावशील. नाही तर मग बसशील तिथं वच्छलासोबत गप्पा गोष्टी करत. मलाच करायला लावशील पुरा स्वयंपाक. नाही बाई, बातच येतो मी, गेली की आली. बरं ठीक आहे. चल माय बाई जातो वच्छलाच्या इथं. अजून बोलन ते मला. हे गेली तसंही ते वच्छलाचे येतं पण कधी येते काय माहित आता. काय माहित स्वयंपाक बी मलाच करायला लागते का तर. चल नाही बाई हिच्या काही नांदीला गेलं नाही पुरत. मला स्वयंपाक करून घ्यायला पुरते. कधी येईन कधी नाही तर. पहिलेच पाणी पावसाळ्याचे दिवस आहे. लाईट बीट गेली तर परेशानी होऊन जाईल. चल नाही बाई लागतो स्वयंपाक करायला. बोला ना आता. आमच्या प्रश्नात उत्तर नाही का तुमच्याजवळ? चुप काऊन आहे तुम्ही? बोला लवकर. आता माय बाई खुलते वाटते आता माई पोल. बोलतात वाटते आता हे पोरं. तरी काही बोलायले मना करायला बरं या पोरायली मी ना. तरी काही सांगता नाही येत. म्हणू शकता ते तुम्ही ना आईले असं म्हटलं तसं म्हटलं. खुलते वाटते पप्पा माई पोल. आता काय करू आता मी? सांगू का आता? सांगू का काय झालं तर आणि काय केलं तुम्ही ना? सांगू? सांगा ना तर. सांगा ना. आम्ही वाटच पाहू आलो तुम्ही काय म्हणतात आणि काय गलती झाली आमच्याच्यानं. आम्हाला बी तर माहीत पडलं पाहिजे जरा की आमची गलती काय आहे तर. काऊन तुम्ही एवढे बोलू राहिले? आता माय बाई ह्या वच्छला बाईच्या इथं काय चालू आहे रे बाप्पा? जोर जोरानं काय बोलणं चालू आहे बाप्पा? आणि सुना काऊन भांडणं करू राहिल्या? बाहेर गेटपर्यंत आवाज ऐकू राहिला यायचा तर. माय बाई याच्या घरी कधी पाहिलं तर तमाशाच चालू राहतात बाप्पा. ह्या वच्छला बाईच्या सुना बी काही कमी नाही आहे. मला वाटलं होतं माहीत सून तिथं आलाय का. ह्या बी काही कमी नाही आहेत. चांगलं करतात वच्छला बाईसोबत. वच्छला बाई याच लायक आहे. पण चालू कासाठी यायचं भांडण काही समजेल मार्ग नाही. आता माय बाई हे रंजना कायसाठी आली? इले बी आताच यायचं होतं का? पहिलेच तर गावात महिना मुशी चालू आहे. सुनाईले बोलते, सुनाईसोबत भांडणं करते. वच्छला बाईच्या घरातले भांडणं होतात आणि इले भांडणाच्याच टायमाला यायचं होतं का? भांडणं काऊन चालू आहेत पण? सांगू का विषय काय आता मी? काय म्हटलं तू ना तर आता तोंड नको खोलू तू माय. सांगा ना. सांगा ना ऐकायसाठीच तो बी येऊ इथं मी. अरे बापा हो चुप राहा ना. जगदीश विवेक
बोलू नका दोघं काही. तिकडे पा ते रंजना काकू आलेली आहे. लोकांसमोर तमाशा नका दाखवू. आई तमाशा आम्ही दाखवू राहिलो का ह्या दाखवू राहिल्या? कोणी तमाशा करो बापा, पण तुम्ही चुप राहा. त्या आता हाच तमाशावाल्या माहिती आहे ना तुम्हाला. दोघाईला म्हटलं ना रे, तुमच्या बायकाईला काही म्हणू नका, काही बोलू नका. मग काही म्हणू नको. तिकडे पाय मागं रंजना काकू आलेली आहे. रंजना काकू समोर तमाशा दाखवता का तुम्ही? चांगलं वाटते का लोकांसमोर तमाशे? दोघं जण जा बरं बाहेर. जा तुमचा दिमाग शांत करा. दोघंही भाऊ जा बाहेर. या दोघीले तो नंतर पाहून घेऊ आपण. तुम्ही जा पहिले, जा लवकर. ते रंजना काकू आलेली आहे. रंजना काकू समोर तमाशा नका दाखवू, चांगलं नाही वाटत. लोक काय म्हणतील? भलेच तर काही कमी नामुशी नाही झालेली गावामध्ये. वच्छला बाई सुनाई संग भांडणं करते. पुरं गावभर झालेलं आहे म्हटलं. आणि साऱ्या लोकांना माहिती आपल्या घरी भांडणं चालू राहतात म्हणून. आता गावातल्या बायासमोर नका दाखवू तमाशे. रंजना काकू आलेली आहे, तुम्ही दोघं चुप राहा. आई मी तर चुपच आहे. त्या आनंदीला बी सांगतो चुप राहिले. रे बापा, कोणत्या शब्दात सांगू तुले? त्या दोघींना बोलू द्या. तुम्ही दोघं नका बोलू. तुम्ही दोघं जा बरं लवकर बाहेर. जा लवकर. भांडण वाढते. जा तुम्ही लवकर जा. बरं आई चल दादा बाहेरून ये. कुठं चालले? विचारच नाही कुठं चाललो होतं. चल जगदीश. हो दादा. काय आनंदी, काही सांगू राहिले का? आपल्या संग काऊन भांडणं करू राहिले? काही सांगितलं नाही, काही नाही, चालले गेले चुपचाप. काय झालं हो विशाखा? काय झालं आनंदी? कायचा आवाज चालू आहे बापा एवढा? बाई विशाखा, तुझ्या पाया पडतो माय. चुप बस बापा. पाय ते रंजनाबाई आलेली आहे. तिच्यासमोर तमाशा नको दाखवू माय बाई. आता बाई तुमचे पोरं तमाशा दाखवत होते ते नाही दिसत मला. माय चुप राही. पाया पडतो बाई विशाखा. आनंदी चुप राही ना माय. ताई चला आपण आपल्या रूममध्ये नंतर बोलू त्याच्यासोबत. या गोष्टीचा खुलासा तर करूनच राहू आपण. आपल्या संग काऊन असे वागू राहिले आपले नवरे? काय गलती आहे आपली हे तर विचारूनच राहू आपण त्याला. आनंदी चाल. काय झालं बाई विशाखा? आनंदी बच्चेला काय झालं? तासू नाही काऊन बडबड करू राहिल्या एवढ्या? काही नाही झालं काकू. आपल्या कामाशी काम ठेवत जा. नाही बाई वच्छला, हे काय शिकून ठेवलं तू ना तासू नाहीले? मोठाई संग असं बोला लागते का? असं काय विचारलं मी तासू निले? असं काय म्हटलं? फक्त एवढं म्हटलं नाही बाई काऊन बडबड करू राहिली, काय झालं? मला म्हणते बोलू नका, म्हणते आपल्या कामाशी काम ठेवत जा. असं काय म्हटलं तासू निले मी ना? हे शिकून ठेवलं का तुला तासू निले? मी कायले शिकून ठेवलं बाई? मी कायले शिकून ठेवलं? मीच तर परेशान होता याच्यानं. त्याला शिकवायचं काम कमाई आहे का? मग त्याला तू शिकव ना. त्याला बोलता नाही येत, मोठ्या संग कसं बोला लागते तर शिकव ना तू त्याला. का हो बाई ना, त्या बुड्या होलो त्याला काय शिकवतच बसू का मी? त्याला समजत नाही का मोठ्या संग कसं बोलायला पाहिजे? तर मला अशाच बोलतात ना बाई ना, त्या मला अशाच बोलतात. तुला बोलतील तर तू ऐकून घेशील. तू सासू आहे त्याची. आम्ही काय ऐकाव? आम्ही कोण ऐकावता सुनायचं? तू या सुनायत तू ऐकत बस. आम्ही काय ऐकाव द्यायचं? जाऊ दे ना माय बाई रंजना, तशाच आहेत त्या. त्याच्या गोष्टीवर काही लक्ष नको देऊ. असं राहिले तशाच बोलतात. आता तुम्ही पाहिलं नाही का मा पोराईसोबत कशा बोलू राहिल्या तर? तुम्ही ऐका बापा ताईचं. तू त्याची सासू आहे, ते त्याचे नवरे आहे. तुम्ही लोक ऐकसान, मी काय ऐकू? मासंग कशी बोलली ते? आपल्या कामाशी काम ठेवत जा. मला काय अशी तशी समजू राहिली का तू सून? जाऊ दे ना बाई, मी बोलली का तुले? पण तू या सुना तर बोलल्या ना त्याही तासमोर. मी काय करू बाई? मास्त ऐकत नाही तो बाई ना त्या. आता बाई वच्छला त्या सुनाईला सांगून दे, कोणाला बोलायचं म्हणा, मला नाही बोलायचं असं. आणि जाऊ दे सांग ना, तू कोणत्या कामाला आली होती? काही काम होतं का? मी तर आली होती त्या घरी, लय वेळ होती. तू बाहेर गेली म्हणे तर मग थांबली बापा तू वाट पाहत. तू काही आली नाही तर चालली आली मी. हो आईनं सांगितलं होतं मला, म्हणून आलती मी. मला काय माहित होतं नाही बाई तू या सुना मायाचा अपमान करते. काय सांगू राहिली होती सांग ना? बस ना. मी नाही बसत चालली मी. तू सेशन उद्या माघारी. मी आता काही सांगत नाही. मी सांगणार होती तुला, आता माझं मूड झालं खराब. आता मी काही सांगत नाही, चालली मी. सासू बी बदमाश आहे आणि सुनाही बदमाश आहे. सासू सुनामध्ये काही फरक नाही आहे, सऱ्या सारख्याच आहेत. अरे रंजना वहिनी कसं काय आल्या? काऊन येऊ नाही शकत का बापा? बापा वहिनी लय रागात दिसू राहिला तुम्ही. काय झालं? बच्चेला काही बोलली का? कोणी नाही बोललं बापा मला, कोणी नाही बोललं. भाऊजी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तुमच्या घरातल्या बाया बापा जास्त सद्गव आहे. नाही तुम्हाला खराब वाटेल, पण जे खरं आहे ते खरं आहे. काय झालं वहिनी? काही नाही झालं. विचारा वच्छला आलेस काय झालं तर. काय झालं बच्चेला? रंजना वहिनी एवढ्या रागारागानं कोण गेल्या? मला काय विचारता बापा? आपल्या सुनाईलेच विचारा ना, तुमच्या लाडाच्या सुना. काऊन काय झालं? तुमची ते मोठी सून नाही का विशाखा, तेच बोलली तिले, म्हणून ते रागा गेली. काय झालं होतं तर पुरी गोष्ट सांग मला. नाही बापा, या नवरा बायकोचे भांडणं चालू होते आणि तेवढ्यात आली रंजना. आणि मग तुमच्या सुनीनं पुरा राग त्या रंजनावर काढला. काय आले आमच्या घरी, आपल्या कामाशी काम ठेवत जा, याची गरज नाही इथं. खूप बोलली बापा. नवरा बायकोच्या भांडणाचा राग त्या बिचारी रंजनावरच काढला. असं बोलायला आली होती बापा ते, तिच्यावरच काढला राग. ते मलाच 4 गोष्टी सुनावून गेली रंजना. दोघा नवरा बायकोचे कोण भांडणं झाले तर? कोणाकोणाची झाली भांडणं? आनंदीचे आणि जगदीशचे, विशाखाचे आणि विवेकचे. चौघांची भांडणं झाली का? हो. हे ते संध्याकाळचीच गोष्ट आहे ना, आता थोड्या वेळ पहिलीची. तू त्या पोराईला सांगू राहिली होती रूम मध्ये, त्याच गोष्टीतून भांडणं झाली ना? आता नाही रे, कोणती गोष्ट बापा? कोणत्या गोष्टीच्या बाहेर बोलाल तुम्ही? मला तर काही समजूच नाही राहिलं. मी ना काय सांगितलं बापा मग पोराईले? मी काही नाही सांगितलं बापा. काही नाही सांगितलं मी ना. कोणती गोष्ट करू राहिले तुम्ही? मला तर काही समजूच नाही राहिलं. राहू दे, तुला सर्व समजू राहिलं. माझ्यासमोर जास्त चालाकी नको करू तू. मला नको दाखवू तू हुशारकी. मला तू सारी हुशारकी माहित आहे. माझ्यासमोर तरी नाटक नको करू. म्हणजे काय? तुला सर्व माहित आहे. मला काही समजून नाही राहिलं. काऊन संध्याकाळी 6 वाजता तू या रूम मध्ये जगदीश आणि विवेक आले होते. त्या दोघा भावाईले तू सांगून होती राहिली. तुझ्या बायकामध्ये अशा बोलल्या तशा बोलल्या, असं झालं तसं झालं, लय भांडणं केली माझ्यासोबत, म्हणून होती राहिली तू. तुमच्या समोर चांगल्या राहतात, तुम्ही गेल्यावर माझं भांडणं करतात. तुझ्या पोराईची कानं नाही भरून दिले तुला? नाही भरून दिले? सांग लवकर. आता नाही बाई, या माणसाला कसं काय माहित झालं बापा? सर्व माहित होते मला, सर्व माहित होते. म्हणजे तुम्ही लपू माया आणि पोरायच्या गोष्टी ऐकताय ना?
लय आदत आहे हो तुम्हाला लपू लपू गोष्टी ऐकायची. तुमच्या मायली अशी साधत होती तुम्हाला अशी साधत आहे. काय इथं आता मामाचं नाव नको घेऊ तू. मामाचं काय आलं इथं? तुही गलती, तूने चुकल्या केल्या आपल्या पोराईसोबत, म्हणून त्या नवऱ्या बायकोची भांडणं लागली. तू एक दिवस आपल्या पोराईचा आपल्या हाताने संसार खराब करशील, आपल्या हाताने संसार खराब करशील. तू किती वेळा समजून सांगितलं मी ना, तू काही समजत नाही बाई, काही समजत नाही. तू आपल्या पोराईचा आपल्या हाताने संसार खराब करशील एक दिवस. आणि माझ्या आईचं नाव तर तू बिलकुल घेऊ नको. माझ्या आईची बरोबरी नाही करू शकत तू. नाही करू शकत बरोबरी. तू ये पाय, तू कशी असतं नवरा बायको मध्ये भांडणं लावतो. काय भेटलं तुला नवरा बायकोत भांडणं लावून? काय भेटलं? बाप्पा काही नका बोलू. काऊन तुला काही नाही म्हटलं का पोराईसमोर? काही नाही म्हटलं? विचारू का? विचारू जगदीशले आणि विवेकले, तुला काही नाही म्हटलं का? आता नाही बाई सर ऐकलं वाटते या माणसानं. सर ऐकलं मी ना, सर ऐकलं मी. तुला पैसे मागायला येऊ राहिलो होतो त्या रूम मध्ये, तर मला पोरं दिसले तर मी थांबलो. तर तू जे बोलू राहिली होती ना ते सर ऐकलं मी ना, पण मी ना काही म्हटलं नाही. मी म्हटलं जाऊ द्या बा, आपले पोरं समजदार आहे, सर हँडल करून घेतील. मला थोडं ना माहित होतं आपल्या मायच्या बोलण्यात येतील म्हणून. ते नाही तर तिथंच टोकलं असतं मी तुले. बच्चला तुला शोभते का? शोभते का तुले नवरा बायकोत भांडणं लावणं? शोभते का? आपल्याच घरात भांडणं लावू राहिली, तेही आपल्या पोराचे आणि सुनीचे. आपल्या पोराचा संसार आपल्या हाताने खराब करतं का? कायले एवढी करू राहिली? जास्त अति नको करू बरं, जास्त अति नको करू. अति तिथं माती, अति करू राहिली तू. काय गरज आहे तुला नवरा बायकोत भांडणं लावायची? नाही हो बाप्पा, मी ना तसंच सांगितलं होतं त्याला. मला काय माहित होतं माझ्या पोरं भांडणं करतील म्हणून त्याच्या बायकाईसोबत. माहित होतं तुले, सर माहित होतं. आता माझ्यासमोर तू जास्त नाटकं नको करू. मला माहित आहे तू यादत. आता पोराईले तू खरं सांगतं का मी सांगू? कोणतं खरं? सुनबाईनं खरोखर मी तासोबत भांडण केलं का? हो ना बाप्पा, खरं केलं होतं ना. केलं बी असेल तासोबत भांडण. कोणत्या घरात भांडण नाही होत. पण सुनबाई तुला एवढी बोलली नशील. मी नाही यकीन करू शकत की एवढ्या बोलू शकतात म्हणून त्या पोरी. मला आहे त्या पोरींची गॅरंटी. मी घेतो त्या पोरींची गॅरंटी. तू ना आपल्या पोराईले एकाच्या 2 गोष्टी सांगितल्या का नाही? नाही बाप्पा, मी ना काही गलत नाही सांगितलं. जे खरं आहे तेच सांगितलं. करतं का मग सगळी? बोलव का इथं सुनबाईले बोलवतो आणि पोराईची बोलवतो. मग होऊन जाईल दूधच्या दूध आणि पाणीच्या पाणी. सुनबाई तुले काय बोलल्या, तू सुनबाईले काय बोलली आणि तू पोराईले सांगितलं काय? इथंच दूधच्या दूध पाणीच्या पाणी होऊन जाईल. मग सांग, करू का सगळी? करू का? नाही हो बाप्पा, नाही सगळी नका करू, राहू द्या. मग माझ्या पोरं मार कधी विश्वास नाही करतील. एवढी तर हुशार आहेस तू. तुला माहित आहे एक बार तुझं खोटं त्या पोराई समोर आलं तर तुझ्या पोरं त्यावर कधी भरोसा नाही करतील. म्हणून मी मदत काही बोललो नव्हतो. म्हटलं जाऊ द्या, हे सांगू राहील तर सांगू द्या, पण माझे पोरं समजदार आहेत. मला काय माहित होतं ते बी असेच करतील म्हणून, आपल्या मायच्या बायकावत येतील. पण मच्छला हे चांगलं नाही केलं तुला. नवरा बायकोमध्ये भांडण लावून चांगलं नाही केलं तुला. कधीच कोणा नवरा बायकोमध्ये भांडण नाही लावा, कोणी असू दे. आपल्या पोरीच्या सासूनं आपल्या जवयामध्ये आणि आपल्या पोरीमध्ये भांडणं लावले तर कसं वाटेल तुला? कसं वाटेल? तू या पोरी बी कोणाच्या ना कोणाच्या इथं नांदायला गेलेल्या आहेत. त्या बी संसार करू राहिल्या, त्या बी कोणाच्या ना कोणाच्या सुना आहे. हे विसरू नको तू. जशा तुझ्या घरी दुसऱ्याच्या पोरी आलेल्या आहे संसार करायला, तशा तुझ्या पोरी बी गेलेल्या आहे दुसऱ्याची तर संसार करायला. या गोष्टीचं भान ठेवतो. तू बी 2 पोरीची आई आहे. शोभत नाही वच्छला तुला असं भांडण लावणं, बिलकुल नाही शोभत. आता तू मला सांग, तू सगळी करतो का पोराईले खरं आहे ते सांगतो? बापा काय सांगू मी की मी खोटी बोलली त्याच्यासोबत? ते मार भरोसा करतील का डबल? या गोष्टीचा विचार तुला पहिलेच करायला पाहिजे होता. खोट्या गोष्टी आपल्या पोराला सांगायच्या पहिले, आपल्या पोराईचं कानं भरायच्या पहिले. आता झाली बापा गलती. आता काय करू मी? आता काय करू मी? गलती तर केली तू ना, पण आता ही गलती बी तुलाच दुरुस्त करायला लागेल. हे तुझी गलती तू दुरुस्त कर. पोराईला समजून सांगतो यावल्या. सुनबाई संग भांडण नको करू म्हणा. सुला करून घे म्हणा सुनबाई सोबत. पोरं जर सुला करायला तयार नसतील तर तू त्या चौघाईमध्ये सुला करून दे. हे भांडण बी तुनच लावलेलं आहे आणि हे भांडण खतम बी तुलाच करायला लागेल. आणि नाही तर मग मी सांगून देतो जे आहे ते खरं पोराईले. नाही बापा, मग पोरायला नका सांगू. खरं नका सांगू मग पोरायले. नाही तर माझ्या पोरं मावर कधी भरोसा नाही करतील मावर. एवढा तर भेव लागते तुले. मग काय खोट्या गोष्टी सांगता आपल्या पोराईले? काय खोट्या गोष्टी सांगू कानं भरून देतो पोराईचे. आता गलती झाली तू याच्या ना, आता ती गलती दुरुस्त कर. जो हा तुला रायता फैलवलेला आहे, हा रायता सावळ्याचं बी काम कर. आता पोराईले समजून सांगतो. पण कशी सांगू बापा मी? काय सांगू आता त्याईले? आता तू विचार तू कर, मी नाही करत. तू विचार. चुकल्या करायच्या वेळेस नाही समजलं का तुला आपल्या पोराईसोबत? ते भांडणं झालं तर काय होईल? तूनच पोराईचे कानं भरून दिलेलं आहे. पोराजवळ तूनच चुकल्या केलेल्या आहे, तूनच गलती केलेली आहे. आता ही गलती कशी दुरुस्त करायची आहे, काय करायचं आहे, हा विचार तू कर. आता फक्त त्या चौघाईचं भांडण आता खतम कर. तू सुला करून दे त्या चौघाईतनी. जर तू त्या चौघाईमध्ये सुला नाही केली तर माया पोराईले सर्व खरं तुझ्याबद्दल मी सांगून दे. मग तू तुझ्या पायात बसशील. आता माय बाई असा कसा नवरा आहे बापा माया? सर मावरच सोडून देत आहे. चुकल्या बी तर तूनच केल्या ना, गलती बी तर तूनच केली ना, पोराईचे कानं बी तर तूनच भरले ना. आता सर्व ठीक बी तूच करशील. घरातलं वातावरण तू एकटीनंच खराब केलं ना, तर आता या घरातलं वातावरण बी तू एकटीच चांगलं करशील. आणि जर तूने केलं नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही. समजली का वच्छला? हो बापा समजली. हेच कोणासाठी चांगलं राहील. आशा करतो की तुम्ही एक गोष्ट समजली असेल. हो समजली बापा, समजली. मी चाललो बाहेर. मी बाहेरून येईपर्यंत घरातलं वातावरण मला चांगलं दिसलं पाहिजे पहिल्यासारखं. नाही तर तू काही खरं नाही. हो ना बापा, हो ना. समजलं मला. सांगतो ना पोराईले समजून. तेच म्हटलं मग मी ना. आता काय करू माय बाई मी? कसं समजून सांगू मा पोराईले? मा पोराईचे कानं भरणं मला भारी गेलं बापा. फालतू नवरा बायकोमध्ये भांडणं लावले मी ना. मीच फसली. मला काही परवडलं नाही बापा नवरा बायकोतनी भांडणं लावणं. म्हणतात ना जशी करणी तशी भरणी. भर मग आता कसं समजून सांगू पोराईले? मला तेच नाही समजू राहिलं. पण आता काही करून पोराईल तर समजून सांगाच लागेल मला. या चौघाईमध्ये सुला कराच लागेल. नाही तर मग हे सोनूचे बाबा माया खोटं सर्वांच्या समोर आणतील. माया सुनीमध्ये पोरामध्ये सुला तर मला कराच लागेल. आता कशी करू तेच मला विचार पडला. काय करावं काही समजून नाही राहिलं बापा. मा चालमध्ये मीच फसली.
आणि त्या रंजनासमोर घरातले तमाशे दिसले ते अलग. काय करू काही समजत नाही बाप्पा मला तर. माझ्यासोबत असं काहून होते काय माहीत. फालतू चुगल्या केल्या मी ना सुनीच्या पोराजवळ, फालतू चुगल्या केल्या.